शासन रंगाले असते विनाकारण, काय काम नाही थांब नाही. चालतंय चला चला. पाठी तेवढी दिसते बघा. तरुण वर्ग हा सध्याच्या काळामध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याकडे आकर्षित झालेला आहे. याबाबतच्या विविध तक्रारी पोलीस नियंत्रण कक्ष त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पड्डे साहेब यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विशेष मोहीम ही सध्या 4 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत अधिक तीव्रतेने अंमलात आणलेली आहे. 1 जानेवारी 2025 ते आज तागायत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्या विरुद्ध 77 केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ 123 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतका 35,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेले आहे. याचबरोबर विशेष मोहीम जी 4 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान राबवण्यात आलेली आहे. त्यामध्ये आजतागायत 68 गांजाच्या केसेस कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने दाखल केलेल्या आहे. त्यामध्ये जवळजवळ 18 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतकी जप्त केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जे अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत ते कर्नाटक व परजिल्ह्यातून येत आहे. आता ज्या केसेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये गांजा सेवन करणारे तसेच गांजा बाळगणारे यांना देखील आरोपी करून ज्यांच्याकडून हे अंमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना देखील आरोपी केलेले आहे. त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढे भविष्यामध्ये ज्या व्यक्तींकडे गांजा जवळ सापडेल किंवा जे गांजा विक्री करतील त्यांच्या NDPS कायद्यातील अधिनियमांतर्गत त्यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पड्डे साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहेत. त्यांच्या यापुढे भविष्यात मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहेत. सदर कारवाई दरम्यान अल्पवयीन काही बालके देखील गांजाचे सेवन करताना आढळून आलेले आहेत. त्यांच्यावरती बाल सुधारगृहामध्ये येथे पाठवून त्यांच्यावरती त्यांचं समुपदेशन केलं जात आहे. त्याचप्रमाणे गांजा विक्री करणारे जे आरोपी आहेत ते बेसिकली 20 ते 25 या वयोगटातील किंवा त्यापेक्षाही मोठे आहेत. अल्पवयीन त्यामध्ये गांजा विक्री करणारे कोणीही आढळून आले. 1 जानेवारी 2025 ते आज तागायत जी अंमली पदार्थाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये 108 आरोपी करण्यात आलेले आहेत. त्यांना NDPS कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यातील गांजा सेवन केलेल्या व्यक्तींवरती अटकेची कारवाई केलेली नव्हती, परंतु यापुढे भविष्यात ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यातील बहुतांश आरोपी हे सध्या कारागृहामध्ये आहेत. बेसिकली गांजा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही उत्पादित होत नाही. हा परराज्यातून आणि परजिल्ह्यातून गांजा येत आहेत. त्याबाबत देखील कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी एक प्लॅन अंमलात आणलेला आहे की ज्या बॉर्डरवरून की ज्या ठिकाणावरून गांजाची वाहतूक होती या ठिकाणी देखील विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी देखील यापुढे भविष्यात कारवाई करणार आहे.